कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. विनायक कदम का झालंय, त्याचं काय झालंय? बाळा नका ना म्हणू, मला बाळा म्हणू नका. बाकी काय म्हणायचंय ते म्हणा, बाळा म्हणू नका. काय झालं, टाकण्यात दिल्या काय झालंय? हो अर्जुन, अर्जुन उठ. दादा संपलंय रे सगळं. असं म्हणू नकोस रे, खरंच संपलंय सगळं. उठ उठ बाळा, उठ उठ. बाळा नका म्हणू मला. अच्छा, अरे असं काहीतरी बोल नको रे. कदम कसली शिक्षा दिली हो नियतीने? काय चुकलं होतं माझं नाप्पीचं? एवढी मोठी शिक्षा देतोय कुठं राव? गप्प. अरे मी 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 भ्रष्टाचार करायचो त्याची फळ आहेत काही? माझ्या बापाची फळ आहेत काही? आपल्याला भोगायला लागतात ती. अर्जुन अजिबात असं बोलू नकोस. आता लय त्रास होतोय रे, मला लय त्रास होतोय. जीव तुटतोय माझा, मला जगूचीच वाटत. कसली कसली स्वप्न बघितली होती आपल्याला घेऊन, बाळाला घेऊन. असं करू तसं करू, आमचा बाळोबा होता तो. बर सगळी काळजी घेतली ना, 9 महिने सगळी काळजी घेतली. कुठं कमी पडलो नाही. आपे सकाळी काढा घे, व्यायाम कर, सगळं कर. असं का करतो सांगा ना? का सगळ्या प्रश्नाची उत्तर नाही मिळत राहत. मला या प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही, मला या प्रश्नाचं उत्तर द्या. सांगा ना कदम. अरे नियती एका हाताने भरभरून देते ना, तसं दुसऱ्या हाताने घेते मी. आमचं बाळ नाही घ्यायला पाहिजे होतं कदम, बाळ नाही घ्यायला पाहिजे होतं. कदम काय करायला लागतो अजून? काय करायला लागतं का? मी करतो. मी बाळ येईल का परत? आपल्या खुशीत आमचं बाळ परत येईल का? हो, आमचा बाळोबा येईल का परत? कदम मी नियतीला आई मानतो का नाही? पहिल्यापासून आई आपली गेल्यापासून मी नियतीला आई मानतो ना. मी तुम्हाला काय म्हणतो की दादा, मी म्हणतो की नियती वर बसली, म्हणजे आई वर बसली, ती बघतीये माझ्याकडं. मला काय लागलं ना ती देते. मला काय वाटलं मी तिच्याशी बोलतो, ती सगळं देते. पण जी सगळ्यात जवळची गोष्ट होती तीच का काढून घेतली आमच्याकडून? कसं जगायचं, कसं राहायचं, मी काय म्हणत काय? अर्जुन असं वाटतं आपल्याला, पण दादा तू सांग ना, काय करू तू सांग. अर्जा, जगणं थांबत नाही रे. ही जखम घेऊन मला नाही जगायचं. अर्जा, आणि आप्पीने काय करायचं? तिने कोणाकडे बघायचं? अर्जा, अरे तुझी आई गेली होती ना, तेव्हा मला बी असंच वाटलेलं. संपलं सगळं, कशासाठी जगायचं? अरे एवढं बारकं पोरग घेऊन कसं वाढवायचं त्याला? एकदा शेतात एकटा होतो ना, तेव्हा मनात विचार आला, घेतला दोर, निघालो. मग तर एक पोरग येऊन पाठीमागणं कावटाळलं मला. अर्जा, अरे तवाची तू मिठी मारलीस ना, तवाच ठरवलं परत हे विचार मनात येऊ द्यायचा नाही. अर्जा, तुम्ही असा विचार मनात आणू नका परत. मावशी, असं कसं झालं हो? कुणास ठाव बाया कसं झालं, लय वाईट झालं बघ. चल, ही बी आल्यात सगळी, चल तिकडे चल. विनायकराव, आपल्या पोरांनी आपल्याला शेत मिळवून दिलं, आणि आज त्याच शेतात अहो, नियतीच्या पुढे कुणाचं काय चालत नाही.
असं का बरं? ओ काका, तुम्हाला एवढं पण माहित नाही व्हय? झाड आपल्याला ऑक्सिजन देतात, खूप असं जगतात. या झाडाबरोबर तुमचं बाळ पण मोठं होईल. अर्जुन, ऐक ना, आता ही जी मोकळी जागा आहे ना, तिथे आपण बाळासोबतचा पहिला फोटो लावूया. तू, मी आणि आपलं बाळ. तुम्हा दोघांचे अभिनंदन. बाळ एकदम सुखरूप आणि व्यवस्थित आहे. ए बाळा, इथेच ना तू आता? अर्जुन, हे नको करू, ऐक माझं. अगं थांब ग, बाळाला दाखवायलाच करतोय मी. आता चिटुकलं पिटुकलं इकडे आहे ना, ते मोठं होईल उद्या, काय पोरगा पोरगी जे काय असेल ते, त्यावेळी काय म्हणाल, बाबा मी मोठा झालोय. त्यावेळी त्याला काय म्हणणार माहिती का मी, ए चिटुकल्या तू इकडे होतास, एवढे एवढेच आहे बघ, हे बघ, हे बघ, हे बघ, आणि हे बघ तुझी आई. बाळा, तुझे बाबा या जगातले सगळ्यात भारी बाबा आहेत. होय, मग मी पण बाळाला काहीतरी सांगणार आहे आता. अरे बाळा, तुझी आई आहे ना जगात सगळ्यात म्हणजे सगळ्यात भारी आई आहे. अर्जुन, आपलं बाळ जिवंत आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.